सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 147 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन अँड कंपनीने चैतन्याच्या हनीमूनची तयारी करून आपापल्या घरी निघून आले होते. चैतन्य आणि मेघा रूममध्ये गेले आणि त्यानं पाहिलं तर त्याला धक्काच बसला. कारण फक्त कॅन्डल लावून ठेवल्या होत्या आणि त्या खाली काही गुलाबाच्या पाकळ्या, पण त्या पेटवल्या नव्हत्या. कारण कॅन्डल तूच पेटव आणि एकमेकांना सुद्धा चांगलंच पेटवा असं जाताना सांगून गेले होते रॉयल बॉयज. पण त्यानं बेडवर पाहिलं तर काहीच नाही, ना गुलाब पाकळ्या ना टॉवेलचे राजहंस. मग नक्की काय केलं या बेन्यांनी इतक्या वेळ आत बसून, असा प्रश्न चैतन्याला पडला. का काहीच तयारी न करून मला एप्रिल फूल तर नाही ना केलं त्यांनी? आणि मेघा म्हणाली, अहो काय हे, काहीच तयारी नाही का केली? तो म्हणाला, अगं थांब, मी त्यांना चांगलंच ओळखतो. ते काहीच करणार नाहीत असं कधीच झालं नाही. उलट काहीतरी अफलातून करून ठेवलं असेल. दिसतं तसं नसतं बरं का आमच्या या रॉयल गँग बाबतीत. असं म्हणत त्याने इकडं तिकडं शोधाशोध केली आणि हनीमूनची वाट लावण्यासाठी काय केलं असेल असा विचार करायला लागला. बेडचे पाय चेक केले, गादीखाली फुगे पापड तर नाहीत ना हे पण चेक केलं, बाथरूम पण चेक केलं आणि बेड खाली बघताना त्याला काहीतरी दिसलं गुंडाळून ठेवलेलं. हे काय आहे म्हणून त्यानं ते उघडून पाहिलं तर एका नव्या कोऱ्या बेडशीटमध्ये सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या एकत्र करून ठेवल्या होत्या. आणि चैतन्य म्हणाला, बघ हे करून ठेवलं आहे त्यांनी आणि बहुतेक हेच सरप्राईज असेल त्यांचं, की आधी आपल्याला वाटावं की काहीच केलं नाही तयारी आणि मग आपलं एप्रिल फूल होईल आणि मग हे दिसलं की आपलं सरप्राईज होऊन जाणार. चल आपण स्वतःच्या गुलाबाच्या पाकळ्या पसरूया. मेघा म्हणाली, अहो राहू द्या ना, फक्त मेणबत्त्या लावूया. पण चैतन्य चेंगूटपणा करत म्हणाला, असं कसं, मी इतके पैसे घालवले त्या गुलाबाच्या पाकळ्यांसाठी आणि फुलांसाठी, मग त्याचा वापर व्हायला नको का? आणि हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आणि पहिल्याच रात्री तुला गादी नको टोचायला म्हणून या मुलायम पाकळ्या पसरायच्या आहेत मला. असं म्हणून त्यानं बेडवरची आधीची बेडशीट काढली आणि दुसरी बेडशीट अंथरली आणि त्याच गुलाबाच्या पाकळ्या त्याच्यावर पसरवल्या. लाईट घालवली, मेणबत्त्या लावल्या. आता मेघा तशीच उभा होती बाजूला. आता ती रूम परफेक्ट हनीमून कपल रूम वाटत होती आणि त्यानं तिच्या हाताला पकडलं तशी ती लाजली. तो मेघाला मिठीत घेऊन बेडवर बसला आणि तिच्या खांद्यावरून अलवार हात फिरवत फिरवत खाली आणून तिच्या बोटात बोटं अडकवली आणि घट्ट हात दाबला तिचा. तशी ती फार उत्कट होऊन त्याच्या मिठीत गेली. खूप शहारली होती ती. तो म्हणाला, तू माझ्यासाठी ती वही भरून लिहून काढली होतीस ना, आय लव्ह यू लिहून? ती म्हणाली, मग आहेच माझं प्रेम तुमच्यावर. तेवढं नाही, त्यापेक्षाही खूप पटीने जास्त. मग चैतन्य दोन्ही हात पसरून म्हणाला, इतकं आहे? ती म्हणाली, नाही आणखीन जास्त. मग त्याने अजून हात जास्त पसरवले. इतके जास्त आहे ना, आय लव्ह यू मेघा. आणि ती त्याच्या पसरलेल्या हातात कमळाच्या उमललेल्या फुलात भवरा गोड मध चाकण्यासाठी जातो तशी मेघा त्याच्या पसरलेल्या हातामध्ये त्याच्या मिठीत गेली आणि त्या फुलानं अलगद त्या पाकळ्या मिटून घ्याव्यात तशी चैतन्याने तिला मिठीत घेतली आणि हाताने लॉक केलं आणि झापडल्यासारखं दोघे एकमेकांना बिलगले. चैतन्याने तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवले. ती हळूहळू खूप शहारत होती. थरथर त्या ओठांनी त्याला आय लव्ह यू म्हणत होती आणि त्याने तिचे ओठ त्याच्या ओठांनी ब्लॉक केले. चुंबनांचा वर्षाव करत होते एकमेकांवर दोघेही आणि त्यानं तिचा पदर दूर केला आणि त्या गुलाबांच्या पाकळ्यांवर तिला झोपवली आणि ओंजळीत त्या पाकळ्या घेऊन तिला डोक्यापासून पायापर्यंत त्या पाकळ्यांनी न्हाऊ घातली. मग तिनेही तसंच केलं आणि आता हळूहळू दोघंही त्या गुलाबांच्या पाकळ्यांवर लोळत होते. चैतन्य तर पुरेपूर फायदा घेत होता त्या गुलाबांच्या पाकळ्यांवर झोपून. तिच्या पाठीवर सुद्धा पाकळ्या टाकल्या त्यानं आणि तिच्या उघड्या अंगावर त्या थंड गुलाब पाकळ्यांच्या स्पर्शाने ती जास्तच शहारत होती. आणि आता त्याच्या भोवतीची मिठी सुटली आणि मेघा पाठ खाजवायला लागली. तो म्हणाला, काय झालं गं? अहो बघा ना, खूप खाज येते अचानक. तोही तिला पाहू लागला आणि त्याचंही तेच सुरू झालं. थोड्याच वेळात दोघांचाही ब्रेक डान्स सुरू झाला. मानेवर, पोटावर, पाठीवर, हातावर, पायावर सगळीकडे खाज सुटली आणि नाजूक मेघा हैराण झाली आणि त्याचीही तीच अवस्था. कुठे खाजवावं हेच त्यांना कळेना. अंगाची लाही लाही झाली दोघांच्याही. ती रडकुंडीला येत म्हणाली, अहो खाज काय येते? चैतन्य म्हणाला, मला पण काय माहीत नाही, मलाही खाज येते. आता असं करता करता दोघांच्याही अंगाला सगळीकडे खाज यायला सुरुवात झाली. तो तिला खाजवत होता आणि ती त्याची पाठ खाजवत होती.
मधूनच चैतन्य गरकन वळायचा आणि तिला म्हणायचा इथे खाजव. ती म्हणायची तुमचं राहू द्या, माझी खाजवा पाठ. फार उत्कट होऊन रोमॅन्स करायचा राहिला बाजूला, पण हे फार हैराण होऊन एकमेकांना माकडासारखे खाजवायला सुरुवात केली आणि नखाचं इन्फेक्शन होईल म्हणून दोघांनी 2 कांगवे हातात घेऊन सुरू केलं खाजवायला. हे असं का झालं हो पण? हे सरप्राईज होतं का? ती म्हणाली आणि त्याच्या लक्षात आलं की या हरामखोरांनी हे सगळं असं केलं आहे तर. किती नासके आहेत बिलिंदर, हलकट साले. असं करतं का कोणी? मी तर हा विचारही केला नव्हता की ते इतका नालायकपणा करतील. हरामखोर. प्रत्येकाच्या आवडता नाश्ता केला आणि एक फोटोची कॉपीसुद्धा फुकटात दिली या हलकटांना. आणि असं वागतात का? आणि असं करता करता रात्र पुढे पुढे सरकत होती. अख्खी रात्र दोघांचीही खाजवण्यातच जाणार की काय असं वाटलं त्यांना. आता काय करायचं? मेघा तर फार हैराण झाली होती. सगळं शरीर लाही होऊन लाल झालं होतं खाजवून खाजवून, आणि त्यात उकाडाही भरपूर. चैतन्य म्हणाला, एक काम करूया, आपण अंगावर पाणी घेऊया, त्याशिवाय आग थांबणार नाही. मग तो तिला बाथरूममध्ये घेऊन गेला. चैतन्याने शर्ट काढला आणि अंगावर थंड पाणी घेतलं. त्याला बरं वाटलं. मग तो तिला म्हणाला, आता तूही काढ तुझी कपडे. पण ती थोडी लाजली. पण तिने कपडे काढण्याची वाट न पाहता चैतन्याने सरकन तिची साडी ओढली आणि आता ती तिची खाज विसरून लाजायला लागली. आणि आता दोघांच्याही अंगावर त्यानं शॉवर सुरू केला. चैतन्याने तिला शॉवर खालीच मिठी मारली आणि तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवू लागला. आता कुठे त्यांच्या शरीराचा होणारा दाह कमी झाला होता आणि काही वेळानं थांबला आणि शॉवर खाली दोघांनाही गार गार वाटलं. आणि मग तिथेच त्यानं तिला जवळ घेतली. खाजेमुळे होणारी आग बंद होऊन आता त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात वेगळीच आग पेटली आणि तिनं फार उत्कट होऊन तिथंच त्याला किस करायला सुरुवात केली. ती फार उत्तेजित झाली, त्याच्या मिठीत सामावली आणि ती म्हणाली, मला आता राहवत नाही. तो म्हणाला, आता बेड तर पूर्ण खराब झाला आहे, काय करायचं? ती म्हणाली, बेड नसला तरी चालेल, इथंच चालेल. आणि दुसरी बेडशीट अंथरण्यासाठी इतका वेळ होता कोणाकडे? आणि तिथेच त्यांची पहिली रात्र साजरी झाली. तीही आगळी वेगळी, जगावेगळी. ऐतिहासिक हनीमून साजरा झाला. मग त्याने बाहेर येऊन खाली चटई अंतरून त्यावर दुसरं बेडशीट घातलं आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपले. आणि आता सकाळी पुन्हा रॉयल ग्रुपवरती चैतन्याचा फोन खणखणला. जगातल्या असतील नसतील तेवढ्या असलेल्या शिव्या द्यायला त्यानं सुरुवात केली. हरामखोर, माकड, गाढव, डुक्कर, सगळ्या पाळीव प्राण्यांची आणि जंगली प्राण्यांची सुद्धा नावं घेऊन झाली. आणि झोपेतून उठून प्रत्येकजण सकाळी छान भजन ऐकायचं सोडून चैतन्य महाराजांच्या सुंदर अश्लील शिव्या ऐकत होते. अर्जुन झोपेतून उठून म्हणाला, यार मला हे काही वेगळं ऐकायला येतंय का? माझ्या कानाला इतकं गोड का वाटतंय? चैतन्य असं का गोड गोड बोलतोय? रात्री जरा जास्तच गुलकंद खाल्लेला दिसतोय. आणि सचिन म्हणाला, अर्जुन तुला काही रात्री जास्त चढले आहे का रे? अरे तो शिव्याच घालतोय माकडा. आणि झोपेतही सॉरी मिश्किलपणा करत म्हणालीच, हो ना रे, रात्री थोडी जास्तच झाली. तरीही बायकोला म्हणत होतो की जास्त भरू नको, तरी तिनं जास्त ग्लास भरला, म्हणून असं होतंय. आणि हे सगळं बाथरूममधून नुकतीच आंघोळ करून आलेल्या मयुरीने ऐकलं. ती खुदकन हसली आणि म्हणाली, झाली सॉरींची सकाळ, आता झोपेपर्यंत पट्टा सुरू तर सुरूच. आणि ती आरशासमोर उभं राहून साडी घालत होती. अर्जुनरावांची अवस्था आता फार बिकट झाली होती. बायकोला मिठी तर मारायची होती, पण ही सगळी भूतं मानगुटीवर बसली होती ना. सकाळी फोनमधूनच ती कधी उतरायची काय माहीत. आणि बघता बघता हातातोंडाशी आलेली बायको डोळ्यान देखत निघूनसुद्धा गेली. आणि सकाळी जादूची झप्पीसुद्धा राहिली. मग चैतन्य म्हणाला, ए माकडा अर्जुन, भाड्या हे सगळं तुझं डोकं आहे ना? मला माहीत आहे बेन्या. अर्जुन म्हणाला, अरे चैतन्य काय झालं? सकाळी खाली मिरची लागल्यासारखा का करतोयस? चैतन्य म्हणाला, भाड्यांनो तुम्हाला तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. इतका नालायकपणा कुठं असतोय होय? मित्र आहात की शत्रू? यार शत्रू परवडला. पण झालंय काय? मोठ्याने जांभई देत राहुल म्हणाला. आणि ब्रश तोंडात धरलेला सचिन म्हणाला, ए हलकट, सकाळी काय रे तनतन करून तानपुरा वाजवतो? काय कटकट लावली? याला ना काही केलं तरी मनाला येतच नाही. आणि चैतन्य म्हणाला, माझी हनीमूनची खरंच वाट लावली की तुम्ही? आणि आता थोडी का होईना पण अभिच्या मनाला खूप खूप शांती लाभत होती, कारण त्याचीसुद्धा अशीच अवस्था झाली होती. हनीमून नंतरची सकाळ कशी गोड गोड वाटली पाहिजे, पण तो सुद्धा असाच भडकला होता. अर्जुन म्हणाला, चैतन्य अरे काय झालं आणि कशी झाली फर्स्ट नाईट? आणि चैतन्य म्हणाला, अरे तुम्ही काय सांगायला ठेवले का शिल्लक? रात्रभर आम्ही माकडणीसारखे एकमेकांना खाजवत होतो. आणि राहुल हसून म्हणाला,
यार, बायकोचा असाही उपयोग असतो खाजवण्यासाठी, आता कळलं मला. आणि चैतन्य म्हणाला, हो ना, तुला पण खूप खाज आली असेल ना, मग घे तुझ्या बायकोकडून खाजवून. यार, तुला तर गुलाबी करून टाकला होता ना. इतका दुष्टपणा नव्हता केला. आणि सचिनच्या वेळीसुद्धा आम्ही अजिबात इतका नालायकपणा केला नव्हता. आणि अभि म्हणाला, पण यावेळी किती दुष्टपणा केला होता माझ्या वेळी, आठवतोय ना. अर्जुन म्हणाला, आता ते नका काढू, रात गई बात गई, छोड दो वो सब. पण चैतन्य, एक मिनिट यार, तुझी हकीकत काय झाली सांगशील का जरा. आमच्याकडून चूक झाली होती खरी, पण आम्ही असं काहीच नव्हतं केलं जेणेकरून तुला काही त्रास होईल. मग राहुल म्हणाला, हो चैतन्य, तू आधी सगळं इन डिटेल सांग बरं. आणि चैतन्य म्हणाला, तुम्ही बेडवर काहीच तयारी केली नव्हती ना, म्हणून मग मला वाटलं तुम्ही एप्रिल फुल करत असाल. मग मी शोधलं, मला वाटलं की तुम्ही नक्कीच काहीतरी प्रँक केला असेल, म्हणून बेडखालची बेडशीट काढली आणि अंतरली आणि त्या गुलाबांच्या पाकळ्यावर लोळत रोमॅन्टिक मूडमध्ये आलो. मला वाटलं हेच तुमचं सरप्राईज आहे. आणि अर्जुनसह सगळ्यांनी बिन धुटलेल्या तोंडावर हात मारून घेतला आणि पुन्हा सचिन सोडून सगळे बिन घासलेल्या दातांनी हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, मग चैतन्य, आम्ही काही नाही केलं यार, तुझी वाट तूच लावून घेतली. काहीच नाही केलं कसं काय, चैतन्याने विचारलं. तुम्हीच ती बेडशीट गुलाब पाकळ्या भरून ठेवली होती ना, आणि त्यात खाज यायचं औषध टाकलं होतं. आणि अर्जुन फ्लॅशबॅकमध्ये जात म्हणाला, अरे चैतन्य, तुझा काहीतरी गैरसमज झाला रे. झालं होतं असं की आम्ही तयारी करत होतो आणि बेडवर गुलाबाच्या पाकळ्या अंतरल्या होत्या. सगळी तयारी केली नेहमीप्रमाणे. तू आणलेलं एकही गुलाब आम्ही वाया नाही घालवलं बरं का. एक ना एक पाकळी तुझ्या बेडवर टाकली होती. राजहंससुद्धा तयार केले होते यार. पण या अभिनव माकडानं तुझी फजिती करण्यासाठी थोडीशी खाजखुजलीची पावडर आणली होती. आता दुसरं काय करायचं, सगळ्याच आयडिया वापरून झाल्या होत्या. मग तुझ्यासाठी आम्ही जास्त काही करणार नव्हतोच, कारण तू आधीच सगळ्यात उशिरा लग्न केलं ना. त्यात मेघाच्या पिरियडमुळे तुझा हनीमून लेट झाला, त्यामुळे तुला जास्त त्रास द्यायचा नव्हता. आणि अभि म्हणाला होता की आपण जास्त काही नाही, पण थोडीशी पावडर टाकूया, म्हणजे ते दोघे एकमेकांचे कपडे तरी पटकन काढतील. आणि त्यानं थोडी पावडर टाकली, ती पुढे तिथेच ठेवली झाकाची सोडून, आणि गरम व्हायला लागलं खूप, म्हणून फॅन लावला आणि ती अख्खीच्या अख्खी पुडी पडली ना पलटी गुलाबांच्या पाकळ्यांवर. आणि आता काय करतोस यार, आम्ही काय तुझे शत्रू नाही रे, म्हणून ते सगळं गुंडाळून खाली ठेवलं होतं. आता दुसरी फुलं कधी आणणार, उशीरही झाला होता ना. आणि तुला नको सांगायला, नाही तर त्यात गंमत नसती राहिली. मला वाटलं की तू आम्ही जे केलं त्यातच समाधान मानून करशील हनीमून, आणि नेमकं तू सुद्धा तेच उचलून ठेवलं बेडवर आणि तुझी तूच वाट लावून घेतली रे. आणि चैतन्य म्हणाला, मला वाटलं तुम्हीच ते करून ठेवले आणि मी माझ्या गुलाबाच्या पाकळ्या वाया कशा घालू म्हणून मी हे केलं. आणि यार शेवटी खाजवून खाजवून मेलो. आणि सचिन हसून म्हणाला, चैतन्य, तुझा चेंगूटपणानं तुझा घात केला रे, चांगलीच अद्दल घडवली बाबा. राहुल म्हणाला, चैतन्य, पण तुझी हनीमूनची खास गेली की नाही रे, कुठं कुठं येत होती रे. तसे सगळे हसले. अर्जुन म्हणाला, पण तू रात्र वाया घालवलीस की कामी लावलीस, काय केलंस काय नक्की. राहुल म्हणाला, यार तू पण मग चटईवरच केला की काय हनुमान. आणि चैतन्य म्हणाला, यार नुसती लाही लाही झाली होती अंगाची दोघांच्याही. इथे खाजवलं की दुसरीकडे ईर्ष्या आल्यासारखी खाजी यायची, मग लगेच तिसरीकडे. नुसतं हैराण झालो दोघेही. मग थंड शॉवर खाली गेलो, तेव्हा कुठं दोघांचीही आग थांबली. आणि अर्जुन हसून म्हणाला, मग तिथंच टिप टिप बरसा पाणी, पाणीने आग लगाई. झालं की नाही, खरं खरं बोल, खोटं बोलायचं नाही चैतन्य. आणि चैतन्य हसून म्हणाला, मग काय होईल, तसंच झालं. अभि म्हणाला, म्हणजे ही आग थंड झाली आणि दुसरीच आग लागली ना. आणि यार तुझा हनीमून तर सगळ्यात हटके स्टाईलने साजरा झाला ना. आणि अर्जुन म्हणाला, पण झाली ना संसाराला सुरुवात तुझ्या, आता झालो बाबा रिकाम आम्ही. मग राहुल म्हणाला, पण आता कॅप्टन राहिले ना अर्जुनराव, तुम्ही झटका तुमचे हात, पण आम्ही अजून गुंतले आहोत. सचिन म्हणाला, हो यार, आता अर्जुनचा सुद्धा बार उडवून द्यायचा आहे आणि रॉयल हनीमूनसुद्धा. आणि अर्जुनराव म्हणाले, हो यार, आता शुभघटिका लवकर आली आहे, मयूची डिलिव्हरी झाली की आता मी तयारीलाच लागणार आहे. आणि अभि म्हणाला, पण चैतन्य, खरंच यार, तू आणि तुझ्या बायकोनं नाग आणि नागिनीसारखी वळवळ केली की नाही. आणि चैतन्य म्हणाला, अभि माकडा, आम्ही काहीच केलं नाही, तर ती वळवळ तुम्हीच करायला लावली. आणि राहुल म्हणाला, पण ती डसली की नाही तुला, आणि तू सुद्धा डसला असशीलच की. चैतन्य म्हणाला, मग काय यार, डसल्याशिवाय मी काय राहतो का, ते तर होणारच होतं.
आणि मग अर्जुन म्हणाला, चला बास झालं आता हे कीर्तन, मला आवरू द्या, आधी मी लंडनला जाऊन येतो. आणि अभि म्हणाला, आता हे काय नवीन? आणि राहुल म्हणाला, अरे भाड्यात सकाळी सकाळी तो कुठं जाईल, टॉयलेट रे. आणि सगळे हसायला लागले. मग आता मयुरीला 8वा महिना संपून 9वा लागला होता आणि अर्जुनराव तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघाले होते. आणि त्यानं गाडीत गाणं लावलं होतं. पहिलंच गाणं लागलं, ढगाला लागली कळ, आणि तिनं पटकन ते बंद केलं. अर्जुन म्हणाला, का ग, चांगली कळ लागली होती तर का बंद केलीस? आणि ती हसून म्हणाली, नको, नाही तर तुमचं पाणी गळायला लागेल, तोंडचं बरं का. आणि हे ऐकून अर्जुन खूप हसला आणि तिच्या टोनमध्ये म्हणाला, ईश्य, चावट कुठली, शेवटी बायको कोणाची? अर्जुनरावांची. आणि मयुरी पुन्हा हसली. मग रस्त्यात सारखे खड्डे यायचे, त्यामुळे अर्जुनरावांना सारखा गिअर बदलावा लागायचा. आणि ते म्हणाले, शी यार, काय हा रस्ता, साली खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डा, तेच कळत नाही, सारखा गिअर काढावा लागतोय, घालावा लागतोय, सारखं काढ घाल, पण काढ घाल केल्याशिवाय मजा पण येत नाही, हो ना ग मयू. आणि ती खूप खूप हसायला लागली. आणि अर्जुनराव आणखी थोडा चावटपणा करत म्हणाले, होय ग बायको, घालून काढल्यावर मजा येते की काढून घातल्यावर? आणि ती लाजून लाडात येत हसत म्हणाली, ईश्य, निर्लज्ज कुठले, मला नाही माहीत. आणि तो म्हणाला, माहीत नसतं तर हे झालं असतं का? तो तिच्या पोटाकडे बघत म्हणाला, सांग मग हे काय आहे? आणि ती म्हणाली, हा तर केमिकल लोचा आहे. आणि अर्जुन खूप हसला, अगदी दिलखुलास, आणि म्हणाले, हा लोचा होण्यासाठी सुद्धा कशात तरी काहीतरी घालून मिसळावं लागतं, घुसळावं लागतं, होय की नाही? आणि ती लाजून सूर होऊन म्हणाली, गप्प बसा ना अर्जुनराव, किती हो फाजीलपणा कराल.